काही वर्षात रियालिटी शोजना उधाण आले, पण त्यात बाजी मारली आहे ती डान्स रियालिटी शोजनी। हिंदी बरोबरच मराठीमध्ये डान्स रियालिटी शोजची संख्या वाढू लागली। प्रचंड प्रेक्षक वर्ग जमा करून या रियालिटी शोजनी एक एक करत बरेच सीझन गाजवले। लोकांनीही बेभान होऊन आपले फेवरेट डान्सिंग स्टार्स निवडले। आणि या सगळ्याचा आउटपुट काय असेल, या शोजचा पुढे काय फायदा असेल, हा विचार करत असतानाच दोन जबरदस्त सिनेमे पडद्यावर येताना दिसतायत। मराठीतली पहिली वहिली डान्स फिल्म आईना का बायना लवकरच रिलीज होते। हा चित्रपट हिप हॉप, बचाटा, साल्सा अशा बऱ्याच पाश्चात्य नृत्य प्रकारांना पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर घेऊन येतोय। कोरिओग्राफर उमेश जाधव यांच्यासोबत यंगेस्ट कोरिओग्राफर रोहन रोकडे आपल्या 9 डान्सिंग स्टार्सना पाश्चात्य नृत्य प्रकारावर आणि पाश्चात्य संगीतावर बेभान होऊन नाचायला लावतोय। जबरदस्त एनर्जी, बेभान वेळ आणि तन मन विसरायला लावणारी एकाग्रता अशा कॉम्बिनेशनमधून आईना का बायना चित्रपट फुललाय। तरुणाईला वेळ लावेल ही गॅरंटी देत हा चित्रपट 30 नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय। आईना का बायनाची हवा तयार होते न होतेच तोच कोरिओग्राफर कम डायरेक्टर रेमो डिसूझा आपली नवीन डान्सिंग फिल्म घेऊन येतोय, ABCD एनीबडी कॅन डान्स। यातही रियालिटी शोज मधून आपली जादू दाखवलेले डान्सिंग स्टार्स बेभान होऊन नाचताना दिसतील। याआधी डान्सवर आधारित दिल दोस्ती डान्स सारखी मालिका सुरू केली गेली आहे, ज्याला तरुणाईने चांगलाच प्रतिसाद दिलाय। खरं तर रियालिटी शोजच्या या ट्रेंडची सुरुवात गायनाच्या स्पर्धेतून झाली आहे। सारेगमपा, इंडियन आयडॉल, गुरुकुल एक ना अनेक सिंगिंग शोज आले, परंतु अवघ्या काही वर्षात डान्स कॉम्पिटिशन्सनी रियालिटी शोजचं व्यासपीठ काबीज केलं आणि हा म्हणता चित्रपटाचा रुपेरी पडदाही त्यातील स्पर्धकांच्या नशिबी आला आणि ते स्वतःचे फॅन क्लबही बनवू लागले। सांगायचा मुद्दा असा की गायन आणि नृत्य या 2 परफॉर्मिंग आर्ट्समध्ये डान्सने तरुणांच्या मनात घर करायला सुरुवात केली आहे। याचा परिणाम म्हणजेच आईना का बायना आणि ABCD हे 2 डान्स चित्रपट पडद्यावर येत आहेत। राष्ट्रीय मराठी करिता श्वेतांबरा सावंत।